आपका जो जन्मदिन पूर्ण झाली. छोटासा मेरे ख्याल से हमारा नंबर होगा 553 में है, 554, 556, 555282 ऐसा स्टार्टिंग बहुत सारे ब्रांच 7-8 1992 की है। यस यस मैम, यू आर एग्जैक्टली राइट. बिल्कुल क्योंकि 1992 मैंने का तभी हमारी मालाड ब्रांच ओपन की थी 5 जुलाई को। हाँ. मुझे लगता है ये कुछ 2-3 दिन आगे पीछे। अच्छा सर, मैं सभी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ, स्पेशली दीपक सर को, मैडम को और हमारे सब एक्स स्टाफ, हमारे जितने भी ग्राहकगण हैं, सबको बहुत बहुत धन्यवाद हमारे बैंक के फाउंडेशन डे पे आने के लिए और इतना बढ़िया हमारा प्लांटेशन ड्राइव और ये सब करने के लिए बहुत बहुत धन्यवाद सर. थैंक यू वेरी मच. थैंक यू एवरीवन, बिकॉज थैंक यू एक शब्द नहीं है. थैंक यू आप हम सब लोगों को एक साथ जोड़ता है. आई थिंक 84th फाउंडेशन डे एक बहुत बड़ी चीज़ है बैंक के लिए. एंड सभी आप लोग यहाँ पे आए टाइम निकाल के, चाहे सावंत सर हो, चाहे मैडम हो, रीना मैम हो, हमारे एक्स स्टाफ जो हमारे परिवारगण हैं, हमारे जो स्टाफ है, कस्टमर है, ब्रांचेज हैं, हमारे कलीग्स हैं, एवरीवन. किसी भी चीज़ को बढ़ने के लिए एक पूरी टीम लगती है. आई थिंक ये टीम वर्क का बहुत अच्छा एग्जांपल है. एंड थैंक यू सो मच. टाइम निकालना आज के लिए बहुत बड़ी बात है मेरे ख्याल से. आई थिंक मनी से भी कोई बड़ी चीज़ है, दैट इज़ टाइम. एंड इस 84th थीम के लिए हमने एक बहुत अच्छा सोचा था कि अभी वी ऑल नो कि अभी जिस तरह का एनवायरनमेंट फेस चल रहा है, हाउ इम्पोर्टेंट इज प्लांटेशन. वी ऑल एग्री राइट. नेक्स्ट जनरेशन को हम क्या देने वाले हैं, वी हैव अ थीम फॉर दैट एंड दैट इज द प्लांटेशन ड्राइव. And we all did it. Thank you so much for that. I think that is the most important thing which we are giving to the plantation and the environment colleagues. And thank you so much. आप लोग आए. Hopefully हम plantation drive भी देखेंगे आपके साथ. तो please go and. अभी आपको मैं एक छोटा सा मेरा एक इनोवेशन है. 11 इनोवेशंस में मैंने आदिवासी लोगों ने झाड़ काटे, आदिवासी पूर्वजों ने झाड़ काटे, लेकिन आज अभी कोई लगाता है ही नहीं. तो मैंने एक ऐसा इनोवेशन किया है कि आदिवासी को नौकरी कोई सरकार नहीं देती. वो फॉरेन से लेके यहाँ तक, वो आदिवासी को शायद ट्राइबल बोलते हैं, हम लोग उनसे काम नहीं लिया, ना पगार दिया, ना कुछ किया. मैंने ऐसा एक इनोवेशन किया है जो आदिवासी को आज पगार देंगे और जो इनकम होएगी उसमें से उनको पगार देते जाएंगे. तो सबसे पहले मैंने क्या किया है उसमें कि जितना जंगल है, तो अभी मेरा ड्राइव चालू हो जाएगा क्योंकि ये पेटेंट में था. तो वो पेटेंट के पहले मैं नहीं देना चाहता था और मैं बाहर निकालना भी नहीं चाहता था. अभी मेरा पेटेंट हो गया है, एक जापान पेटेंट हो गया, IPR अपना हो गया है, तो सारा हो गया है. तो वो आदिवासी क्या करेगा कि मैं फ्रूट के झाड़ दूंगा 6 फुट के साल भर, और उसके अंदर जो भी फल फ्रूट निकलेगा वो फल फ्रूट हमको बॉक्स में डाल के हमको देंगे, हमारी संस्था को. हमारी संस्था का नाम है सदगति सोशल फाउंडेशन, उसको देगा. और वो सदगति सोशल ये वो फ्रूट बेचेगी और आदिवासी को पगार देगी 12 महीने, और जितने आदिवासी काम करेंगे उतनों को पगार मिलता है.
प्लांटेशन अपने आप लग और जाएगा। एंड थीम यही रहेगा कि कीप प्लांटिंग ट्रीज, Yes. वेरी वेरी Yes, इंपॉर्टेंट। yes. चाहे आप घर में भी Important. करें, इंडिविजुअली एकदम। करें, आई थिंक इट कैन हेल्प यू आउट, इट कैन हेल्प द नेक्स्ट जनरेशन ऑल्सो। प्लांटेशन इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, क्योंकि आज अगर एयर इज नॉट प्योर, दैट इज मतलब हम लोग कहीं भी एग्जिस्ट नहीं कर रहे हैं। नेक्स्ट जनरेशन को क्या देना है, वी हैव टू लुक इट, और वो वी हैव द थीम फॉर दैट। आई थिंक प्लेटफॉर्म बहुत अच्छा है और वी कैन ड्राइव दैट। थैंक यू सो Thank you, मच। thank प्लीज you. एक मैं आज ही आपने बोला इसलिए मैं बोल रहा हूँ। आज ही मैंने लखनऊ मलिहाबाद से 20 पेड़ इसका आंवले का और 20 पेड़ उसका दशहरी आम का, जिसमें 10 पेड़ चौसा है, 10 पेड़ वो है। हमारे एक मित्र हैं मिस्टर संखे, वहाँ मयूरेश बिल्डर करके बोईसर में, मैं उनको वहाँ से ला के बाई पार्सल, और आज वो आ जाएगा, भिमंडी तक पहुँच गया है, आज वो मिलेगा, कल मैं वहाँ लेके जाके उनके सुपुर्द करूँगा और वहाँ खड्डे खुदवा के आई थिंक ये 84th फाउंडेशन की जीत है कि वी आर हैविंग दिस सोशल कॉज। सो आई थिंक दिस इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग। हम लोग कहीं ना कहीं कंट्रीब्यूट करेंगे, सब लोग अच्छी जगह से हैं, कुछ ना कुछ स्प्रेडिंग करेंगे। आई थिंक प्लांटेशन इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, वी शुड लुक इनटू इट। सीनियर जर्नलिस्ट दत्ताराम मुगे। आज हम दहिसर ईस्ट में मिस्कीटा नगर यूको बैंक भारत सरकार अर्थ मंत्रालय की एक लोकप्रिय बैंक है। 84 एज हो गई, यानी 84 वर्षात पदार्पण झालेली यूको बँक म्हटलं की आज जनमनातली आपलीशी बँक, आणि आज बँकेच्या 84व्या वर्धापदिनी रंगभूमीतील जे आपला ज्यांना आज आम्ही बिग बी देव मानतो, अमिताभ बच्चनची गेली 50 ते 60 वर्ष त्यांचा मेकअप करणारे, त्यांचे मेकअप मन लोकप्रिय व्यक्तिमत्व, क्या त्यांना कोण ओळखत नाही, अख्खा देशाबाहेर ओळखलं जातं। दीपक सावंत साहेब यांचं मी आज म्हणजे या बँकेच्या निमित्ताने त्यांचं कौतुक करतोय। मिस्किता नगरमध्ये आज बँकेची शाखा आणि विशेष म्हणजे आमची बँक, इतकं सुंदर स्लोगन आहे। आज कुमार जे आमचे विभाष सर, आज तुम्ही आम्हाला चॅनलला इकडे आमंत्रित केलं आणि यूको बँक भारत सरकारचा उपक्रम, आणि आज 84 वर्ष म्हटली तर एक असा माइलस्टोन आहे। तर आज विशेष म्हणजे सिनियर ब्रँड मॅनेजर साहेब आहेत, पूर्ण आपले एबीएम ब्रँड मॅनेजर साहेब आहेत, ते आपण 84 वर्षाच्या वाटचालीबद्दल काही थोडक्यात माहिती देऊ शकता की आपले चेअरमन साहेब की MD साहेब की आपले जे MD जे मॅनेजिंग बोर्ड आहे त्यांच्या माध्यमातून आज कार्यक्रम तुम्ही घेताय, याविषयीची आम्हाला माहिती द्याल का आपल्या चॅनलसाठी या प्रसार माध्यमासाठी? एक विनंती, आप हिंदी में बोल सकते हैं। नमस्कार सभी को, मेरा नाम कुमार विभाष हुआ, मैं यहाँ पे ब्रांच मैनेजर हूँ। आज हमारे बैंक का 84वां फाउंडेशन डे है, हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं। इसमें हमारे ब्रांच ने कई तरह के ड्राइव्स रखे हैं, अलग अलग ब्रांचेज में अलग अलग ड्राइव्स है, जैसे आई हेल्थ कैंप है, कुछ सैचुरेशन कैंप है। हमने अपने थोड़ा अलग ढंग करने का कोशिश किया, जिसमें हमने प्लांटेशन ड्राइव किया है, ताकि जो अभी प्रॉब्लम्स चल रही है दुनिया में पॉल्यूशंस को लेकर स्पेशली, तो उसमें क्या है, प्लांटेशन करने से हमें पॉल्यूशंस की कमी होगी। ये हमारे फ्यूचर्स के लिए भी बहुत ज़रूरी चीज़ें हैं।
तो इसी के लिए सर को हमने आज स्पेशल इनवाइट किया था कि आज हम लोग प्लांटेशन यहाँ पे कुछ प्लांटेशन ड्राइव करेंगे। हमारे कुछ एक्स स्टाफ भी आए थे, काफ़ी हमारे जो एस्टीम कस्टमर्स हैं उनको भी हमने बुलाया था आज, ताकि हमारे प्लांटेशन ड्राइव की सक्सेसफुल हम लोग कर सकें। और जहाँ तक हमारे बैंक की बात है, बैंक हम लोग बहुत अच्छे ग्रोथ में जा रहे हैं। हम लोग सारे फैसिलिटीज़ सारे कस्टमर्स को जितना चाहे हम लोग अपना बैंक के एक्सट्रीम कस्टमर सर्विस प्रोवाइड करने का कोशिश करते हैं और कर ही रहे हैं इस तरह से। तो हम लोग यही चाहेंगे कि बैंक ब्रांच और आगे बढ़े, हमारा बैंक भी आगे बढ़े। यही हमारे एमडी सर और हमारे बोर्ड की भी यही कामना है कि हम लोग और आगे बढ़ें। धन्यवाद। सामाजिक बांधिलकीतून जनमनात आमची बँक स्थान प्राप्त करणारी युको बँक आणि युको बँकेचं नातं आज पाहिलं आम्ही की या बँकेच्या 84व्या वर्धापन दिनी त्यांच्या बँकेचे आजी माजी सर्व कर्मचारी आणि विशेषतः बँकेचे ग्राहकही, त्यांचे जे खातेदार, त्यांचे जे म्हणजे डिपॉझिटदार सगळे लोक आलेले आणि तो त्याचा आनंद आम्ही पाहिला। पण विशेषतः की आज माझ्यासमोर जी व्यक्ती खूप भव्य मोठी व्यक्ती आहे की आज त्यांना आमचा मानाचा मुद्दा आहे, दीपक सावंत यांनी त्यांच्या शुभ हस्ते आज बँकेच्या 84व्या पदार्पण निमित्ताने त्यांनी इथे वृक्ष लावून हे सामाजिक पर्यावरणाला एक चांगला हातभार दिलेला आहे। सावंत साहेब, आपण माननीय अमिताभ बच्चनजींचा मेकअप करता लावून तोही तुम्ही शहराची ब्युटिशियन करण्यासाठी आपला खूप चांगला प्रयत्न आहे। तर आपण सांगा की माहिती द्या। मी दीपक सावंत आणि गेली 50 वर्ष मी अमिताभ बच्चनजी यांच्याबरोबर ॲज अ मेकअप आर्टिस्ट, म्हणजे मी त्यांना सुंदर बनवतो। तर माझ्या मनामध्ये हमेशा हे आहे की देशाला कसं सुंदर बनवता येईल। तर देशाला सुंदर बनवताना सर्वात पहिलं येतं झाड। आणि बँकेच्या कुमार साहेबांनी मला बोलवलं इथे आणि 84वी वाढदिवस असल्या कारणाने, आणि आम्ही सर्वात पहिले यांचे कस्टमर आहेत। तर 553 आमचा नंबर असेल इथे। तर तिथून आम्ही म्हणजे आत्तापर्यंत त्यांचे कस्टमर आहेत आणि त्यांची सर्विस त्यांनी चांगलं आम्हाला त्यांचे जितके पण स्टाफ आत्तापर्यंत जेवढे होते त्यांनी आम्हाला मदत केली आणि चांगली वागणूक दिली। तर मला असं वाटतं की मी फक्त एक झाड लावलं आहे, तर अशी अनेक झाडं लावावीत, लोकांनी लावावीत अशी माझी इच्छा आहे। पण मला असं वाटतं की मी मध्यंतरी मध्य प्रदेशमध्ये 2,40,000 झाडं मी लावलेली आहेत आणि आत्ता माझ्याकडे वाड्यामध्ये 340 आंब्याची झाडं आहेत आणि 700 ते 800 सागाची झाडं आहेत आणि ते राऊंड अबाउट 20 एकरमध्ये सर्व आहे तिथे। तर मला झाडाचा शौक होता म्हणून ती मी जागा घेतली आणि मग ती झाडं लावली। मी हे नाही बघितलं त्याच्यातून काय येणार काय जाणार काय हे नाही बघितलेलं, फक्त मी झाडं लावायची होती। त्या संपूर्ण एरियामध्ये कोणी लावली नाहीत तर मी लावली। तर मला असं वाटतं की देशातल्या प्रत्येक ह्यानी पण झाडं लावा, पण झाडं लावताना हा विचार करा की कुठे लावायची। कुठेही रस्त्याच्या मध्ये लावलं ते उद्या मोठं झालं तर तोडायला लागणार। तर त्याला एक पद्धत आहे की शेताच्या बांधावरती लावा, बिल्डिंगच्या कॉर्नरवरती लावा, त्याच्यानंतर फॅक्टरीच्या संपूर्ण परिसर आहे तर फॅक्टरी सोडून जे बाकीच्या ठिकाणी आहे आता झाडं लावतात ते जंगली झाडं लावतात। तर मी त्याच्या विरुद्ध आहे। मी काय बोलतो, जंगली झाडं लावू नका। तुम्हाला लावायची असतील तर ते फळ फ्रुटाची झाडं लावा, म्हणजे केळी आहे, पपिता, अनार आहे, ड्रॅगन आहे, असे सर्व जेवढे फळ फ्रूटची झाडं असतील तुम्ही कुठेही लावली। तर आत्ता माझ्याकडे एक वाड्याला मी जागा घेतली होती, तर माझ्याकडे आम्ही बोरिवली आणि दहिसरमध्ये कुत्री मांजराचा ॲक्सिडेंट होतो तर त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज करतो, वाचवतो आणि त्यांना ठेवण्यासाठी मी एक जागा घेतली होती वाड्याला आपल्याला वसईला। तर त्याच्यामध्ये मी काय केलं होतं की ते झाडं लावली
तर मी ट्रायल बेसिसवरती मी काय केलं, चिकूची झाडं होती, आंब्याची झाडं होती, पेरूची झाडं होती. ह्या झाडांना मी काय केलं की आम्ही कुठलंही फळ घेतलं नाही. तर मी बघितलं अनेक पक्षी येतात, त्याच्यावरती बसतात, खातात, आणि ते झाडातून ते पडतं फळ ते जनावर खातात. जनावरांनी खाल्ल्यानंतर जे वाचतं ते इन्सेक्ट खातात. म्हणजे माणूस खाऊ शकतो, पक्षी खाऊ शकतो, जनावरं खाऊ शकतात, त्याच्यानंतर मग तुमची इन्सेक्ट म्हणजे किडे मकोडे हे पण खाऊ शकतात. तर ह्या पद्धतीने मला संपूर्ण भारतातल्या लोकांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही झाडं लावताना भले तुम्ही कंपाऊंडमध्ये लावा, जंगली झाडं लावू नका, त्याचा काहीही उपयोग नाही आहे. आणि फॅक्टरीमध्ये लावायची असेल तर तुम्ही त्याला फळ फ्रुटाची झाडं लावा. एक तुमचं जामून आहे, कठल आहे, अशा अनेक झाडं आहेत, मोठी मोठी झाडं पण बनतात. तर त्या झाडामधून काय होतं की काहीतरी पक्ष्यांना मिळेल. पक्ष्यांना मुंबईमध्ये यायची जरूर नाही आहे, जर त्यांना जंगलातच मिळालं असतं. म्हणून मी काय केलं होतं की आदिवासीसाठी नोकरी नाही आहे, सरकार काय देत नाही आहे. सरकार खाली दान धर्म करते आणि त्यांना त्याच्यावरती जगवते. माझं असं मत आहे की ते चांगले कष्टाळू आहेत, तर त्यांच्याकडून ती फळफ्रुटाची झाडं लावून घ्यायची आणि त्या फळफ्रुटाचे. तर माझी एक संस्था आहे सद्गती सोशल फाउंडेशनवरती मी हे काम करतो. कुत्रे मांजराची पण कामं आम्ही सद्गतीमध्ये करतो, झाडं लावायची पण आम्ही सद्गतीवरती करतो. अशा रीतीने जे संपूर्ण ह्या झाडाची हे आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यामधून आम्ही हे संपूर्ण करून तर त्या आदिवासी आम्हाला काय करतील, त्या फळ निघाले ना ते फळ आम्हाला बॉक्सेसमध्ये टाकून देतील, आम्ही ते विकणार आणि विकल्यावर ते पैसा येणार त्या आदिवासीला वाटणार. तर अशा पद्धतीने माझं एक इनोव्हेशन होतं. त्याच्यानंतर अशी मी एक गावाचं इनोव्हेशन आहे, तर रोड, लाईट, पाणी, गॅस आम्ही देणार आणि घर फ्री देणार आणि 450 लोकांना रोजगार देणार. ते गाव आमचं असणार, म्हणजे सद्गती सोशल फाउंडेशनचं असणार. अशा पद्धतीने आम्ही ते गाव बनवायचं आता चालू आहे. आणि एखाद्या वेळेला ते माझं आत्ताच पेटंट झालेलं आहे, पेटंट झालं तर मी ते गाव सुरू करेल. अशी अनेक काम आहेत. मी 11 इनोव्हेशन्स केलेले आहेत. त्या 11 इनोव्हेशन तर एवढं टाइम नाही आहे आपल्याकडे बोलायला, तर ते मोठी इनोव्हेशन्स आहेत. आणि त्या पद्धतीने जसं मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीने जर लोकांनी त्याच्यावरती विचार करून जर झाडं लावली, तर मला असं वाटतं की फळ फ्रुटाची झाडं लावा. ते तुम्ही नाही खाल्लं तर कमीत कमी पक्षी तर खाईल, पक्षी नाही खाल्लं तर कमी जनावर खाईल, जनावर तर वाचून इन्सेक्ट तर खाईल, पण कोणाच्या तरी तोंडात जाईल ना. हे जंगली झाडे लावून तुमच्या कोणाच्या तोंडात जात नाही, काही नाही. आणि नावाला खाली तुम्ही मोठी झाडं लावता, त्याला अर्थ नाही. त्याच्यापेक्षा झाडं लावू नका. झाडं लावायची असतील तर हे फळफ्रुटाची झाडं लावा, कमीत कमी कोणाच्या मुखाला तरी येईल. आणि जेवढी झाडं आहेत तेवढे त्यांचे दिवस आहेत. कुठलं झाड जानेवारीमध्ये येतं, कुठलं मार्चमध्ये येतं, कुठलं सप्टेंबरमध्ये येतं, कुठलं डिसेंबरमध्ये येतं. तर 12 महिने तुम्हाला फ्रूट मिळू शकतं. आणि गावातली जेवढी लोक आहेत, गावातली जेवढी गावी लोक राहतात ना, मला समजत नाही, तुमचं घर आहे, तुमचं सांडपाणी आहे, मग पाठीमागे तुम्ही पपिता लावा, तुम्ही पेरू लावा, तुम्ही आंबा लावा, तुम्ही का नाही लावत? प्रत्येकाच्या घरी हे सर्व झाडं असतील, जंगली झाडं लावतात. मला समजत नाही त्यांना काय याचं शिकवण नाही. आणि शिकवण नाही तर हरकत नाही, कमीत कमी डोक्याने विचार तर करा की आमच्या पोरांना तरी मिळेल. पोरांना मिळाल्यानंतर पक्षाला मिळेल, पक्षाला मिळाल्यानंतर जनावरांना मिळेल. तर मी संपूर्ण देशातली जेवढी गावं आहेत, जेवढी घरं आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ती झाडं आपल्या घराच्या पाठीमागे जे सांडपाणी चाललेलं आहे त्याला ते टाकलं तर त्या झाडाला पाणी मिळेल, खत मिळेल आणि ती झाडं चांगलं तुम्हाला फळ देईल, तर तुमच्या पोराबाळाला ते कामाला येईल.
आणि बँकेने मला बोलवलं, ह्याच्याबद्दल मी बँकेचा फार आभारी हे आहे. खूपच छान आहे. आणि हे युको करतो. बँकेच्या 84व्या वर्धापन दिनी आज इथे येण्याचा आम्हाला उद्देश असा होता की सामाजिक बांधिलकीने म्हणजे डहाणू सारख्या आदिवासी भागात जव्हारवाडा तिथे आदिवासी आहे, आदिवासींसाठी काम करणारं भक्कम म्हणजे व्यक्तिमत्व दीपक सावंत आहे, मेकअप पण अमिताभचे. आणि महत्त्वाचं म्हणजे श्वानप्रेमी आहे, मांजरप्रेमी आहे, एवढा हा जबरदस्त त्यांच्याकडे पाया भक्कम इमारत भक्कम. त्यांनी एक सामाजिक क्षेत्रातली अत्यंत आपलं स्वतः स्थान म्हणजे ह्या उपक्रमातून एवढं बळकटी प्राप्त केली आहे. कदाचित बँकेच्या 85व्या वर्धापन दिनात तुमच्या उपक्रमाला बँक घेऊन ते पुढे उपक्रमाला गती देतील असे तुमचे दोन्ही ते शाखा प्रबंधक आहेत, उपशाखा प्रबंधक आहेत आणि बँकेचे सर्व आहेत की खरोखर देणाऱ्याने देत जावे, एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. विंदा कर्जकरांची कविता आहे. आणि खरोखर आपण आज आम्हाला युको बँकेच्या 84व्या पदार्पण महत्त्वाचं आहे, कारण अर्थक्षेत्रातली अर्थ मंत्रालयातली एक मोठी मातबर बँक आहे. पण ह्या आजच्या सुवर्णक्षणी म्हणजे जर पाहिलं आपण की दीपक सावंतसारखे एक मोठे मेकअप पण या बँकेचे खातेदार येऊन या कार्यक्रमाला वृक्षारोपण करताय आणि संदेश देत आहे की आपण काटेरी झाडं लावू नका, वनस्पती लावा, फळं लावा, जेणेकरून त्या फळाचा उपयोग सगळ्यांना होईल. बरोबर दीपक सावंत साहेब मी आपलं आमच्या चॅनलच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आजची ही बातमी म्हणजे सामाजिक बांधिलकीने युको बँकेच्या 84व्या पदार्पण दिनात दीपक सावंत यांचे सामाजिक उपक्रम. सद्गती सोशल फाउंडेशन हे आमचं हे आहे, संस्था आहे, त्याच्या मार्फत आम्ही हे सर्व कामं करतो. आपका नाम बोले पहले. हाँ, मेरा नाम राहुल सिंह राठौड़ है. आई एम असिस्टेंट ब्रांच हेड ओवर हियर एंड हम सबको रीजंस पता है कि आज हम लोग क्यों हैं यहाँ पे. आई थिंक जो सर ने बोला बहुत इंपॉर्टेंट फेजेस थी. गिव एंड रिस्पेक्ट का टेक ऑन होता है हर किसी भी जगह आप जाएंगे. ऑलवेज म्यूचुअल कंसेंट होता है और हमारा थीम हमेशा बिल्कुल पायस था और थीम ये था कि वी हैव टू प्लांट दी ट्रीज एनी विच वेज. नेक्स्ट जनरेशन के लिए हम क्या छोड़ के जा रहे हैं. आई थिंक प्लांटेशन ऑक्सीजन इज द मस्ट थिंग. जो सोशल मैसेज है, आज यूको बैंक 84 ईयर्स से मार्केट के अंदर है और आने वाले टाइम के अंदर भी वी हैव बीन द लीडिंग प्लेयर्स इन एवरी सेक्टर. तो 84 ईयर्स से मैंने और मेरे ब्रांच ने यही सोचा कि 84 ईयर्स में हम ऐसा क्या दे सकते हैं, सोशली कैसे हम कनेक्ट हो सकते हैं लोगों के साथ. और मतलब आई एम वेरी सरप्राइज और बहुत खुश हूँ मैं एक्चुअली में. पीपल हु कम अप विद द न्यू आइडियाज. सावंत सर हमारे साथ थे आज पूरे दिन के, उन्होंने बताया कि ही दी लवर ऑफ दी प्लांटेशन. तो ये इस तरह के माहौल में जब हम लोग बैठते हैं और बात करते हैं तो हमें एक एनर्जेटिक फील होता है कि मतलब कि हम एक सेम पेज पे हम सोसाइटी के लिए क्या कर रहे हैं. आई थिंक प्लांटेशन एक बहुत बड़ी चीज़ है और हमें लगता है कि हम कुछ नहीं कर रहे. अगर हम लोग में से एक जने भी जाके घर पे एक प्लांटेशन करते हैं और उसको स्प्रेड करते हैं उस चीज़ को, आई थिंक हम सोसाइटी के लिए बहुत ऊपर लेवल पे कंट्रीब्यूशन कर सकते हैं. एक चीज़ बहुत दिखने में बहुत छोटी है, जिस तरह से डिफोरेस्टेशन हुआ है और उसको फॉरेस्टेशन के अंदर दोबारा लाया जाए उस थीम को दोबारा. आई थिंक हम सोशली भी नहीं, आने वाली जनरेशन के लिए भी एक एग्जाम्पल सेट कर सकते हैं. वी एज अ यूको बैंक, हमारा जो लोगो भी है, ऑनर्स योर ट्रस्ट. आई थिंक ये बहुत इंपॉर्टेंट ट्रस्ट है. वो कस्टमर का ट्रस्ट भी है, फाउंडेशन है और हमारा फाउंडेशन भी सोशल ऑब्लिगेशन के साथ में है कि हमें प्लांटेशन करना है. और प्लांटेशन एक बहुत इंपॉर्टेंट चीज़ है, सोशली भी, इकोनॉमिकली और हेल्थ वाइज भी एक बहुत बड़ा मेजर सेटबैक है आज के लिए. और प्लांटेशन एक ये चीज़ को दूर कर सकता है. आई थिंक ये मेजर स्लोगन है. हम लोग एक प्लेटफॉर्म पे बैठे हैं, आई थिंक बहुत अच्छे प्लेटफॉर्म पे बैठे हैं और हम स्प्रेड कर सकते हैं. दैट इज़ वाई वी आर हियर. होपफुली और नेक्स्ट जनरेशन के लिए भी हम कुछ कर पाएंगे. ये हमारा प्लांटेशन है. थैंक यू सो मच. बिजनेस आता रहेगा और वो आएगा, ये चीज़ वो एक साइमल्टेनियस ग्रोथ है उसके साथ वो रहने वाला है. जब तक आप सोशल नहीं रहेंगे, आप सोसाइटी में क्या कंट्रीब्यूशन कर रहे हैं, वो बहुत इंपॉर्टेंट चीज़ है. और वी एज ए यूको बैंक वो थिंक करते हैं, टॉप टू बॉटम भी ये सोच करते हैं कि यहाँ प्लांटेशन, सोशल इकोनॉमी एक्टिविटीज़, पर्सन्स को एम्पावर कैसे करना है, मतलब छोटे समूह के लोग से लेके बड़े समूह को कैसे हम ब्रिज गिव कर सकते अभी आप ही को लोन देना है, अभी मैं लगाऊंगा. बिल्कुल सर. लगाने के लिए लोन तो यही देंगे. तो सोशल एम्पावरमेंटेशन ऑफ द प्लांटेशन इज वेरी इंपॉर्टेंट. हम यही बोलना चाहेंगे 84th फाउंडेशन डे के लिए. थैंक यू सो मच एंड वी लव पीस एंड रिस्पेक्ट फॉर एवरीवन. थैंक यू.
Thank you.